प्लीज सोड. माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात ना, एकदा नाही अनेकदा. आता दया माया नाही, तुमची सगळी पाप मी सगळ्यांसमोर आणणारच. ऐक माझं. तारा प्लीज असं काही करू नकोस. तू तू श्रेयसला काही सांगू नकोस. बाकी काही कर हवं तर, पण श्रेयसला प्लीज सांगू नकोस. बरं ठीक आहे, नाही सांगत. चला. हा बरं झालं, उपकार झाले तुझे. पण नियती नाही करणार तुमच्यावर उपकार. सत्याचं कसं असतं माहितीये ना, सत्य कधीच फार काळ लपून राहत नाही आत्या. त्याला शापच दिलेला आहे तसा. आज ना उद्या असं ना तसं ते बाहेर येणारच. आणि तुम्ही ही जी काही पाप केली आहेत ना, ती किती दिवस लपून राहणार आहेत. मी जरी सांगितलं नाही तरी श्रेयसला कळेलच. तेव्हा हे सगळं कळल्यावर तो तुम्हाला त्याची आई म्हणेल का? म्हणेल का? हे पापाचं इतकं ओझं घेऊन त्याच्या डोळ्यात तरी बघू शकाल का? गप्प बैस. का? जे तुम्ही स्वतः केलंय ते आता ऐकवत नाहीये. तुमच्या सगळ्या कर्मांचा पाढा आहे माझ्याकडे. श्रेयसच्या आईला, सासूबाईंना तर तुम्ही मारलंच, पण श्रेयसचा जीव घेऊ बघणाऱ्या दयानंद काकांना सुद्धा तुम्ही सुरुवातीपासून साथ देत आलात. आणि एवढंच नाही, नंतर त्या पत्रातला मजकूर बदलला आणि ते खोटं पत्र श्रेयसला नेऊन दिलं. आणि आमच्या लग्नात पोलिसांना बोलवून मी तारा आहे हे सत्य चुकीच्या पद्धतीने श्रेयस समोर आणलं. माझ्या श्रेयसला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आत्या. पण बघितलं ना, श्रेयसने मला या घरात आज जागा दिलीच. उद्या तो त्याच्या आयुष्यात सुद्धा मला जागा देईल. आणि परवा माझा खरेपणा नियती त्याच्यापर्यंत पोचवेल. जसा मी संकटात असताना त्याला निरोप गेला ना, जो नियतीने पोचवला तसाच. आणि काय झालं? तुमचा प्लॅन फसला आत्या. आणि माझं श्रेयसवर किती प्रेम आहे हे सुद्धा त्याला कळेल. आणि हे कळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुम्ही तर नाहीच नाही. आज मी तुम्हाला चॅलेंज देते. लवकरात लवकर तुमचा खरा चेहरा मी श्रेयस समोर आणेनच. आणि तुम्हाला हे घर सोडून जावंच लागेल. हा शब्द आहे ताराचा. आज मी गप्प बसले ना, ते तुमच्यावर दया आली म्हणून नाही. पण मला फक्त केमिकलची गोष्ट श्रेयसला सांगायची नाहीये, तर तुम्ही आजपर्यंत किती पाप केली आहेत ते सगळं सांगायचंय. आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या कर्मांची शिक्षा भोगायला लावायची आहे. तुम्हाला तुमचं तोंड दाखवायलाही जागा नाही राहिली पाहिजे. थांब. फार बोललीस. मी शकुंतला डोंगरे आहे. मला चॅलेंज नाही आहे द्यायचं. चॅलेंज मी तुला देते. श्रेयस मला नाही तर एक दिवस तुलाच त्याच्या आयुष्यातून आणि त्याच्या घरातून बाहेर काढतो की नाही ते बघ. चॅलेंज तर तू दिलेलंच आहेस. आता फक्त तू दिवस मोजायचेस. Sorry. सॉरी. Okay, take care. Good night. एक मिनिट. काय?
काही सांगायचंय का? हो. त्या हल्ल्याबद्दल काही सांगायचंय का? हो. थँक्यू म्हणायचंय मला वाचवल्याबद्दल. आणि काय आणि काय? तुम्ही म्हणताय की तुम्ही मला माफ केलं नाही, पण या घरात घेतलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला. रागवू नका, पण एक दिवस तुम्हाला माझा खरेपणा नक्की कळेल, मला खात्री आहे. मला वाटतं हा विषय उगाळण्याची काही गरज नाही आता. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू म्हणायचं होतं मला घरात घेतल्याबद्दल. ओके, इट्स ओके. पण एक गोष्ट सांगायची होती मला. कोणती? आत्ताही तू बोलताना हातचं राखून बोलतेस असं वाटतंय, मागे पुढे करतेस. अजूनही काही लपवत असलीस तर आत्ता सांगून टाक. काय ना, मला आता हे सिक्रेट्स, लपवाछपवी, माझ्याच घरात मला कोणीतरी फसवतं ही भावना नको आहे. त्यामुळे प्लीज काही लपवत असशील तर आत्ता सांगाय का असं काही? आज मी गप्प बसले ना, ते तुमच्यावर दया आली म्हणून नाही, पण मला फक्त केमिकलची गोष्ट श्रेयसला सांगायची नाहीये, तर तुम्ही आजपर्यंत किती पापं केली आहेत ते सगळं सांगायचंय आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या कर्मांची शिक्षा भोगायला लावायची आहे. आहे काहीतरी खरोखरच आहे. अगं मग आहे तर मग सांग ना, गप्प करायस तू? हे बघ, माझं डोकं परत फिरायच्या आधी मला सांगून टाका, मला नको येईल लपवाछपवी. जे आहे ते मी आत्ता नाही सांगू शकत, त्यासाठी योग्य वेळ यावी लागेल. ती वेळ आली की तुम्हाला आपोआप माझा खरेपणा कळेल. त्याशिवाय तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे हा सूर्य आणि हा जयद्रथ, अशी वेळ येईल तेव्हाच मी सांगेन. तू हे जे काही बोलतेस त्यावर आर्ग्युमेंट होऊ शकते, पण मला आत्ता वाद घालायचा नाहीये म्हणून काही बोलत नाहीये मी. पण एवढं सांगतो तुला, तुझ्यावर कोणी हल्ला केला त्याचा शोध मी घेतोय. आणि जर माझ्या प्रश्नांची उत्तरं मला तू सांगायच्या आधी मिळाली तर माझ्याशी खरं बोलण्याची संधी तू गमावून बसशील. म्हणून जे काही करायचंय ते लवकर कर.